मागील व्हिडिओमध्ये आपण साधन वाढावे या दृष्टीने दैनंदिन उपासना आपण काय करू शकतो हे बघितलं। या व्हिडिओमध्ये आपण पुढील माहिती जाणून घेणार आहोत। त्यामध्ये एक आहे साप्ताहिक उपासना। यामध्ये आपण साप्ताहिक जप करू शकतो किंवा दर्शन किंवा उपासना किंवा आपण ज्या देवळांशी किंवा ज्या आश्रमाशी संलग्न आहोत तेथील साप्ताहिक उपासना आपण करू शकतो। पुढील आहे मासिक उपासना। मासिक नाम दिवस हा आपण वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरूपात करू शकतो। पुढील आहे दान किंवा अन्नदान, पायी किंवा वाहनाने साधन यात्रा, गोंदावले किंवा आपण ज्या श्रद्धास्थानांना भेट देऊ शकतो अशा श्रद्धास्थानांना भेट देणे। पुढील आहे वार्षिक उपासना। यामध्ये आपण पारायण, दर्शन, विशेष दिवसांमध्ये तसेच पुण्यतिथी, जयंती या दिवशी आपण विशेष उपासना करू शकतो। नैमित्तिक उपासना ह्याच्यामध्ये आपण स्वतःच्या वाढदिवसाची उपासना करू शकतो, घरातील व्यक्तीच्या वाढदिवसाची उपासना करू शकतो किंवा अनुग्रहाच्या वाढदिवसाची आपण उपासना करू शकतो। मी येथे सुचवलेले उपक्रम या केवळ काही दिशा आहेत। आपण स्वतंत्र निवड करू शकतो व आपल्या गरजेनुसार बळीही घालू शकतो। श्रीराम